आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन्न। शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक हुतात्मा स्मारक नाशिक येथे संपन्न झाली। या बैठकीत संघटना मजबूत करणे, कांद्याचे पडलेले दर, केंद्रीय अर्थसंकल्प, कर्जमाफी, माहूरगड येथील कृषी तंत्र व पिकांची व्यापार परिषद यावर काही वक्त्यांनी आपली अभ्यासपूर्ण व निर्भीडपणे मते मांडली। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळाले? भारताच्या मालावर 18% शुल्क व अमेरिकेच्या मालावर 0% शुल्क आकारणी असे का? सदर करार हा कृषी क्षेत्रासाठी कसा फायदेशीर नाही? तंत्रज्ञान आयात करणे हे शासनाचे काम आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही। या करारामुळे कृषी क्षेत्राची काय वाट लागणार? अमेरिकन शेतकऱ्यांची आपण तुलना करू शकतो का? अमेरिकेच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती भारतीय शेतकऱ्यांना मिळतील का? अमेरिकन शेतकऱ्यांना 50% पर्यंत सबसिडी, मोफत पीक विमा, आधुनिक सामग्री। अमेरिकेच्या शेतकऱ्याला कुठलेही संकट आले तरी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या सरकारची तिजोरीही खुली असते। मोठ्या प्रमाणात त्यांना अनुदान मिळते। मोठे क्षेत्रफळ जमीन, GM तंत्रज्ञान, बियाणे आणि आधुनिक यंत्रांचा सर्रास वापर आणि त्यांना आपल्या भारतात जर ते शेतमाल पाठवत असतील तर 0% टेरिफ आणि आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांचा पाठवायचा असेल तर 18% असा भारत आणि अमेरिका करार आहे। आणि भारतातील शेतकऱ्यांना कर्ज, हमीभावाचा अभाव, आत्महत्येची वेळ, महापूर, दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, महागाई, बोगस औषधे, खते, कीटकनाशके, पारंपरिक बियाणे, कर्जाचा डोंगर, पडलेले बाजारभाव, नापीक, जमीन उतारा घटलेला, भ्रष्टाचार, पारंपरिक अवजारे, फक्त 2000 रुपये सन्मान निधी, सरकारी तुटपुंजी मदत, जमीन विभागणी क्षेत्र घटले, तुटपुंजी भरपाई, विमा कवच नाही, नाफेड भ्रष्टाचार, मजूर टंचाई, खते टंचाई, मार्केटमध्ये लूट। तर अमेरिकन शेतकऱ्यांसाठीचा स्वतंत्र अर्थसंकल्पातील तरतुदी भारतात का नाही? संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या विषयांवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, शेतकरी संघटना अभ्यासक पोपटराव अहिरे, बागलाण तालुका उपाध्यक्ष देविदास अहिरे, संयोजक सोपनभाऊ कडलक, देवडा तालुका अध्यक्ष माणिकराव निकम आदींनी मार्गदर्शन केले। सभेला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी संपादक विनायक इनामदार।